श्री स्वामी समर्थ. गुरुजींचा आशीर्वाद. मध्य प्रदेशातील एक घनदाट अरण्यात एक साधू महाराजांचा आश्रम होता. साधूजींसह 10-12 परमशिष्य तिथे राहत असत. महाराजांचा नावलौकिक व अनुभूती यामुळे तिथं भक्तांची नियमित वर्दळ असे. उत्सवाला तर जत्रा फुलायची. परिणाम आश्रमाची आर्थिक स्थिती उत्तम होती. चंदन हा महाराजांचा आवडता शिष्य. एक दिवस चंदन अगदी आनंदात साधूजींच्या चरणांजवळ बसला होता व म्हणाला, महाराज, गावावरून निरोप आलाय की बहिणीला एक चांगलं स्थळ आलंय व पुढील महिन्यात लग्नाची तारीख निघाली आहे. मला 8-10 दिवसांची सुट्टी हवी आहे आणि आपणही लग्नाला उपस्थित राहावं असं आम्हाला वाटतं आणि आपल्या सहकार्याशिवाय हा सोहळा पूर्ण होणं शक्यच नाही. जे दिवस काढत होता, अखेर चंदन 2 सहकारी सेवकांसह गावी जाण्यास निघाला. साधूजींच्या कक्षात निरोप घेण्यासाठी गेला. गुरुजींनी जेमतेम तिघांच्या गाडी भाड्यापुरतेच पैसे व एका गाठोड्यात 5 किलो उत्तम दर्जाचे डाळिंब दिले व आशीर्वाद देत म्हणाले, हे तुझ्या बहिणीसाठी भेट. चिंता करू नको, सर्व छान होईल. आजपर्यंत तुझ्या गावात कुणाचंच लग्न इतक्या दिमाखात झालं नसेल असं थाटामाटात व धूमधडाक्यात बहिणीचं लग्न कर. गुरुकृपेचं गाठोडं सोबतच आहे. चंदन काहीही न बोलता गुरुचरणांना स्पर्श करून थेट रेल्वे स्टेशनकडे निघाला. आता चंदनजवळ कधीतरी भक्तगणांकडून बक्षीस म्हणून मिळालेल्या पैशातून जमवलेल्या 10-12 हजार रक्कम होती. गुरुजी मोठी मदत करतील ही अपेक्षा फोल ठरली होती. डोक्यात विचारांचं थैमान सुरू झालं. आई वडिलांना काय उत्तर देऊ? बहिणीला कसं तोंड दाखवू? थकल्या शरीरानं व उदास मनानं चंदन कसाबसा घरी पोहोचला. वाळवंटी व परिसरात त्याचं छोटंसं घर. मूळचे गरीब, त्यातच यावर्षी प्रचंड दुष्काळामुळे कोणत्याही प्रकारचं पीक नाही, भाजीपाला नाही, अन्नधान्य नाही आणि अशातच लग्नाचं नियोजन. थोडी विश्रांती झाल्यावर वडिलांनी चंदनकडे पैशाविषयी चौकशी केली. काहीतरी करू असं सांगून वेळ मारून नेली. ती रात्र चंदनसाठी भयंकर होती. गुरुजींनी पैसे न देता फक्त सल्ला दिला, तोही धामधुमीत लग्न करायचा. इथं तर साधा मंडप घालायची पण पंचायत. राहून राहून ते डाळिंबाचं गाठोडं त्याला सतावत होतं. अखेर त्याने विचार केला की हे गाठोडं सकाळीच गावाबाहेर लांब कुठेतरी नदीपात्रात फेकून द्यायचं. सकाळचा चहापाणी उरकून चंदन आपल्या सहकाऱ्यांची नजर चुकवून गाठोड्यासह घराबाहेर पडला. गावाबाहेर वेशीजवळ चौकात गर्दी पाहून तो जरा थांबला. एका प्रांताच्या राजाचा सेवक दवंडी देत होता की या दुष्काळाच्या परिस्थितीतही जो कोणी आमच्या राजाला पिकलेली डाळिंब आणून देईल त्याला मागेल ते बक्षीस राजाकडून मिळेल. चंदनला हायसं वाटलं, पण राजाला डाळिंबाची एवढी काय गरज पडावी? तो थेट दवंडीवाल्याला सोबत घेऊन राजदरबारात पोहोचला. तिथला प्रसंग फार बिकट होता. राजाची तरुण कन्या एका भयंकर आजाराने मृत्यूशय्येवर शेवटच्या घटका मोजत होती. राजवैद्यांनी मोठ्या परिश्रमाने वेगवेगळ्या वनस्पतींच्या साहाय्याने एक औषध तयार केलं होतं, पण ते डाळिंबाच्या रसातून दिलं तरच राजकन्या वाचणार होती. चंदनने डाळिंब आणलेले पाहून राजाने चे डोळे भरून आले. त्याने चंदनला आपल्या सिंहासनावर बसवलं. वैद्यांनी उपचार सुरू केले. तासाभरात राजकन्या हालचाल करू लागली. राजाला आनंद झाला. त्याने चंदनची विचारपूस केली. विचारले, तुला काय हवे? चंदनने सर्व परिस्थिती सांगितली व म्हणाला, दारात एक मंडप व वऱ्हाडी मंडळींना पोटभर जेवू घाला, दुसरं काही नको. राजा म्हणाला, तुझ्यामुळे माझं सर्वस्व वाचलं. तुझी बहीण माझ्या मुलीप्रमाणे आहे. तिचं लग्न एका राजकन्येप्रमाणेच होणार. असं म्हणून राजाने ताबडतोब चंदनच्या घरच्या जागी भव्य महाल उभारला. चंदनला
सोने चांदी पैसे व अमाप संपत्ती बहाल केली. शिवाय ठरलेल्या मुहूर्तावर चंदनच्या बहिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. वऱ्हाडी चांदीच्या ताटात पक्वान्न खाऊन तृप्त झाले. राजा आपल्याला कन्येसह विवाहाला उपस्थित राहायला पाहून चंदनला गुरूचं वचन आठवलं. खरंच गावात असं लग्न कोणाचंच झालं नसेल. गुरूंवर विश्वास ठेवा. गुरुवचन त्रिकाल सत्य. अनुभव नक्की येईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.